नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला चालू असावा. 2025पासून MPSC राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरेच लोक याच्यामुळे पॅनिकमध्ये पण असेल, पॅनिक मोडमध्ये असेल की आपण ऑप्शनल कुठला घ्यावा, वैकल्पिक विषय कुठला निवडावा. त्या सगळ्यांसाठी मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे, देवा अकॅडमी, MPSC UPSC तुमच्या सगळ्यांसाठी यूट्यूबवरती जॉग्रफी ऑप्शनल मराठी आणि इंग्लिश मीडियमची ओरिएंटेशन सिरीज घेऊन आलो आहे. मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी एक 4 ते 5 व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये वाय वी शुड चूज जॉग्रफी ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट फॉर दी MPSC मेन्स एक्झामिनेशन. इवन आपण तिथे सिलेबस डिकोडिंग पण केलं. त्या सिलेबस डिकोडिंगमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच या 2 अप्रोच शिकलो. तर मित्रांनो, माझा 7 वर्षाचा अनुभव असा सांगतो की जर तुम्हाला UPSC अँड MPSC सारख्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल, एक चांगला रँक घ्यायचा असेल, तर त्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नंबर 1, तुम्हाला ऑप्शनलमध्ये 500 पैकी 300 मार्क्स आले पाहिजे. नंबर 2, तुम्हाला GS पेपर 4मध्ये जवळपास 120+ मार्क्स आले पाहिजे, जो इथिक्सचा पेपर आहे. नंबर 3, एसएमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 120-130 मार्क्स आले पाहिजे. या 3 गोष्टीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स आले तर तुम्ही नक्कीच इंटरव्ह्यूला जाऊ शकता, एक चांगला रँक तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं आहे, आपल्या यूट्यूब सिरीजला GS पेपर 1 आणि GS पेपर 3मध्ये जी जॉग्रफीचं कंटेंट आहे किंवा सिलेबस आहे आणि एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा सिलेबस GS 3मध्ये आहे, यासाठी पण लेक्चर सिरीज आपण सुरू करणार आहोत. या सगळ्यांसाठी म्हणजे दोन्हीसाठी आपल्याला काय लागतं, एक फाउंडेशन लागतं, बोथ GS अँड ऑप्शनलसाठी. तर ते फाउंडेशन आपलं कुठून चांगलं होणार? ते फाउंडेशन आपलं चांगलं होईल मित्रांनो, जर आपला एक NCERT जे जॉग्रफीचे NCERT आहेत आणि स्टेट बोर्डाचे NCERT आहेत, याचा बेस चांगला असेल तर त्यासाठी पण आपण यूट्यूबवरती एक NCERTची अँड स्टेट बोर्डची जॉग्रफीची बोथ मराठी अँड इंग्लिश मीडियममध्ये सिरीज सुरू करणार आहोत. तर ती सिरीज पण तुम्ही जरूर बघावी, जेणेकरून तुमचं फाउंडेशन खूप चांगलं स्ट्रॉंग होईल आणि जेणेकरून तुम्हाला जे जॉग्रफीच्या डिफिकल्ट कॉन्सेप्ट्स आहेत त्या लवकर इझिली समजून येईल. आणि ज्या लोकांना आपल्या लाईव्ह बॅचला जॉईन करायचं आहे जॉग्रफी ऑप्शनलच्या, त्यांनी आम्हाला टेलिग्रामवरती मेसेज करावा. आमच्या टेलिग्राम आणि यूट्यूबची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, मला माहिती आहे खूप मोठी चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांसमोर, बट जर तुम्ही एक ट्रस्ट ठेवला, जर तुम्ही ऑप्शनल निवडताना खूप काळजी घेतली, तर नक्कीच तुम्हाला मिनिमम 270-280 मार्क किंवा 300+ पण मार्क्स या विषयामध्ये येऊ शकतात. आणि जॉग्रफी हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल आस्पेक्ट्स आहे, टेक्निकल गोष्टी आहे, खूप साऱ्या डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ कराव्या लागतात. जर तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करणं खूप आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या ऑप्शनचा विचार करावा. आणि आमचे यूट्यूबचे ॲज वेल ॲज यूट्यूबचे व्हिडिओज ॲज वेल ॲज जे मी टेलिग्रामवरती नेहमी आमच्या सॅम्पल नोट्स टाकत असतो, त्या तुम्ही नक्की बघाव्या. धन्यवाद.